नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर गेले 4 ते 5 दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्लॉग्स येत नव्हते. त्याचं कारण असं की मी काही कामानिमित्त गावाला गेलेली 2 दिवस, त्यामुळे एडिटिंगसाठी असा वेळ पण भेटला नाही. आणि गावाला गेल्यामुळे कसं नेटवर्क इश्यू पण राहतो, त्यामुळे म्हटलं की पुण्याला गेल्यानंतरच मी हे सर्व व्हिडिओ एडिट करीन आणि त्यानंतर चॅनलवरती अपलोड करेल. तर एनिवेज ही जी क्लिप आहे ती इव्हिनिंगच्या वेळेची आहे, ज्यावेळेस की पाऊस वगैरे जास्त पडलेला इथं पुण्यामध्ये आणि त्यानंतरचं हे इन्व्हायरमेंट झालेलं. आणि खूप वेळा असं होतं की पाऊस वगैरे पडल्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेस चहा घेण्याची जास्त इच्छा होते. तसं तर मी चहा 4-4:30च्या दरम्यान घेते, पण पाऊस वगैरे जर पडला तर अजून एकदा घेते. कारण की बाहेर वातावरण असं छान झालेलं असतं, तर घरात असं काहीतरी गरमागरम बनवण्याची इच्छा होते. त्यावेळेस चहा वगैरे किंवा भजी वगैरे बनवते. तर ह्या वेळेस आय थिंक 6-6:30 वाजले असतील आणि देवपूजा वगैरे मी आज लवकरच आवरून घेतली. अजून मला स्वयंपाकाची तयारी देखील करायची होती. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवणार होते मसाला वांग. तर म्हटलं चला पटकन तुमच्याबरोबर सुद्धा रेसिपी शेअर करूयात. तर सुरुवातीला मसाला वांग बनवण्यासाठी मी इथे 2 वांगी छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे, म्हणजे 2 ठिकाणी त्याला स्लिट करून घेतलेलं आहे. तर आता सांगायचं झालं तर वांग तसं आम्हाला खूप कमी प्रमाणात आवडतं आणि त्यामध्ये जो आपण मसाला भरतो तो जास्त आवडतो, त्यामुळे मी वांगे नेहमी 2 ते 3 ॲड करते आणि मसाला खूप प्रमाणात बनवते. तर सुरुवातीला एका प्लेटमध्ये मी 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि त्यामध्ये सर्व आपले जे बेसिक मसाले असतात, जसं की कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला, हळद पावडर, त्यानंतर थोडीशी धने पावडर आणि घरगुती जो आपण मसाला बनवतो तर तो, हे सर्व मसाले मी ॲड करून घेतले आणि अगदी थोड्या प्रमाणात ॲड केलेलं आहे, कारण ग्रेव्हीमध्ये देखील आपण ॲड करणार आहोत. त्यामुळे ह्या मसाल्याला चव येण्यासाठी मी इथे थोडंसं सॉल्ट ॲड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी थोडंसं ऑइल ॲड करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही यामध्ये ऑइल ॲड करता त्यावेळेस आपण जो मसाला वांग्यामध्ये भरणार आहोत त्याला बाइंडिंग छान प्रमाणात येईल आणि मसाला त्याला स्टिक होऊन जाईल. जर ऑइल ॲड करायचं नसेल किंवा तुम्ही कमी प्रमाणात ऑइल ॲड करणार असाल तर त्यावेळेस तुम्ही पाण्याचा देखील थोडासा उपयोग इथे करू शकता, जर तुम्हाला ऑइल ॲड करायचं नसेल. पण मी थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे आणि हा मसाला सर्व एकजीव झाल्यानंतर आता जे आपण वांगे स्लिट करून ठेवले होते त्यामध्ये हा मसाला मी पूर्णतः भरून घेणार आहे. अगदी डाऊनवर्ड डायरेक्शनला तुम्ही फिंगर्स घालून किंवा चमच्याच्या साहाय्याने भरू शकता. त्यानंतर जो मसाला मी वांग्यामध्ये भरलेला आहे त्यानंतर उरलेला मसाला हा मी ग्रेव्ही बनवण्यासाठी देखील थोडासा यूज करणार आहे. जेवढा मसाला तुम्हाला लागणार आहे तेवढाच मसाला वांग्यामध्ये भरा आणि उरलेला मसाला जो आहे तो ग्रेव्हीसाठी आपण यूज करणार आहोत. तर पाहू शकता याप्रमाणे मी इथे मसाला भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण जी काही ग्रेव्ही बनवायची आहे किंवा मसाला बनवायचा आहे ते तयारी करून घेऊयात. तर चॉपिंग बोर्डवर तुम्ही पाहतच असाल की मी काही खोबऱ्याचे तुकडे, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. तर फ्रेश अशी कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर खोबरं हे सर्व मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. आणि हे वाटण वाटत असताना जर पाण्याची गरज भासली तरच पाणी ॲड करा, अदरवाईज पाणी अवॉइड करा. फक्त जे कोरडं वाटण आहे तेवढंच सर्व वाटण मिक्सरमधून काढून घ्या. त्यानंतर आता मसाला बनवायची तयारी करून घेऊयात. तर एका पॅनमध्ये मी इथे 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि थोडंसं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे गरम मसाले मी ॲड करणार आहे. तर सुरुवातीला इथे 1 दगडफूल मी घेतलेला आहे आणि त्यानंतर काही लवंग घेतलेला आहे. तर 3 ते 4 लवंग असतील. जर तुम्हाला खडे मसाले खाण्यामध्ये आवडत नसेल तर तुम्ही फ्राय करून लगेच साईडला काढून घ्या आणि त्यानंतर मसाला बनवा. पण आज मी वांग्याच्या ग्रेव्हीमध्ये मी ठेवणार आहे, त्यासाठी मी तेलामध्ये ते फ्राय करून घेते. त्यानंतर लवंग ॲड केल्यानंतर मी 2 तेजपत्ता ॲड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर येथे फ्रेश असा कढीपत्ता मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर खडे मसाले जर तुम्हाला ॲड करायचे नसेल तर तुम्ही गरम मसाला जरी यूज केला तरी चालेल, कारण गरम मसाल्यामध्ये हे सर्व पदार्थ असतात. आणि हे सर्व गरम मसाले भाजत असताना फ्लेम जी आहे गॅसची ती लोच ठेवा, कारण की थोडंसं जळण्याची भीती राहते त्यासाठी. आता हे सर्व झाल्यानंतर मी इथे थोडासा ओवा आणि त्यानंतर थोडेसे जिरे ॲड केलेले आहे. तुम्ही ओवा आवर्जून ॲड करा ह्या भाजीमध्ये, कारण ओव्याने खूप जास्त छान टेस्ट येते. तर ओवा आणि जिरे ॲड केल्यानंतर मी लगेचच जो बारीक चॉप केलेला कांदा आहे तो यामध्ये ॲड केलेला आहे आणि कांदा अगदीच आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा नाही. थोडासा सॉफ्ट झाला की लगेच आपण यामध्ये जे मसाल्यात भरलेले वांगे आहेत ते यामध्ये ॲड करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता जोपर्यंत तुम्हाला कांदा भाजायचा आहे त्यावेळेस तुम्ही फुल फ्लेम केली तरी चालेल, कारण कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त थोडासा सॉफ्ट होऊ द्या. आणि जर तुमचा कांदा लवकर सॉफ्ट बनवायचा असेल तुम्हाला तर त्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड करू शकता. पण आता मी ते एकच कांद्याचा उपयोग केलेला आहे त्यामुळे पटकन तो जो आहे तो सॉफ्ट होऊन जाईल. त्यानंतर मिक्सरमध्ये मी जे वाटण तयार केलं होतं लसूण, खोबरं आणि कोथिंबीर ते यामध्ये ॲड केलेलं आहे.
तर पूर्णच पेस्ट बनवायची नाही, थोडीशी दरदरी अशी आपल्याला हे वाटण ठेवायचं आहे, जेणेकरून की ग्रेव्हीला छान कन्सिस्टन्सी येईल आणि दिसायला टेक्स्चरसुद्धा छान दिसेल. अगदीच पेस्ट केली तर ते एकदम ग्रेव्ही आणि होऊन जाईल, त्यासाठी थोडंसं असं जाडसर वाटण ठेवा. तर त्यानंतर हे सर्व ॲड केल्यानंतर इथे आता फ्लेम जी आहे ती मी लो केलेली आहे आणि त्यानंतर हे सर्व एकजीव होईपर्यंत आणि वाटणाला छान कलर येईपर्यंत मी भाजून घेणार आहे. आणि त्यानंतर यामध्ये थोडेसे आपण मसाले ॲड करून घेऊयात. जे मसाले आपण ज्या दाण्याचा कूट बनवला होता त्यामध्ये ॲड केले होते तेच सर्व मसाले मी आता इथे ॲड करून घेणार आहेत. तुम्ही कोणतेही तुमच्याकडे असलेले बेसिक मसाले ॲड करू शकता, म्हणजे मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर या मसाल्यांपैकी. फक्त जो मसाला बनवत आहे त्यावेळेस मी थोडेसे कमी प्रमाणात मसाले ॲड केले आणि त्यानंतर आता ग्रेव्ही बनवताना थोडेसे जास्त क्वांटिटीमध्ये ॲड करणार आहे. आणि थोडंसं स्पायसीच खायला मला आवडतं आणि थोडंसं घरामध्ये स्पायसी चालतं, त्यासाठी मी येथे जास्त प्रमाणात मसाले ॲड केलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. तर मसाला येथे छान थोडासा भाजल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे, कारण मसाले जळून जातील त्यासाठी. आणि जे आपण खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे ते देखील थोडंसं सॉफ्ट होईल आणि त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे पाणी ॲड केल्यानंतर मी याला थोड्या वेळ असंच ठेवणार आहे, कारण की जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला छान प्रमाणात भाजला जाणार नाही. जेव्हाही तुम्ही कोणती ग्रेव्हीची भाजी बनवत असाल त्यावेळेस मसाला छान असा भाजला गेला पाहिजे, त्यावेळेस त्याला कट वगैरे छान येतो आणि जी काही तर्री वगैरे असेल ती देखील छान येते. त्यासाठी मसाला चांगला भुनला गेला पाहिजे. अगदी 8 ते 9 मिनिटानंतर तुम्हाला दिसतच असेल की छान असं तेल सुटलेलं आहे कढईला साईडनी आणि मसाला जो आहे तो छान परतला गेलेला आहे. तर आता आपण जे वांगे भरून ठेवलेले आहे, म्हणजे स्टफ करून ठेवलेलं आहे मसाल्याने, ते यामध्ये ॲड करून ठेवूयात आणि त्यानंतर छान असं मिक्स करूयात. मिक्स केल्यानंतर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी, म्हणजे थोडीशी पातळ, थोडीशी अगदी दाटसर किंवा अगदीच आपण खारं वांगं बनवतो त्याप्रमाणे जर ठेवायचं असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा. जर तुम्हाला जास्त प्रमाणात भाजी बनवायची असेल किंवा जास्त असा मसाला तयार करायचा असेल तर त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त देखील करू शकता. आता इथे मी आमच्या दोघांसाठीच बनवत आहे, त्यासाठी ही जी क्वांटिटी आहे ती थोडीशी आहे, ती तुम्हाला त्यानुसार मी जे काही प्रमाण आहे ते सांगितलं आहे. आता पाणी मी इथे अंदाजानेच ॲड करत आहे, कारण की रोजच आपण ज्या काही भाज्या वगैरे बनवतो त्या आयबॉलने आपण जास्त शिकतो, कारण की केवढं पाणी वगैरे ॲड करायचं आहे. प्रत्येकच वेळी मेजरमेंट वगैरे आपण घेत बसत नाही. तर आता थोडंसं वाटीमध्ये जे पाणी होतं ते ॲड केलं आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये जे वाटण मी वाटलेलं होतं त्यामध्ये देखील वॉश करून मी यामध्ये ॲड केलेलं आहे. तर मला पूर्णच खारं वांगं बनवायचं नव्हतं, थोडासा रस्सा असा ठेवायचा होता, त्यासाठी मी एवढं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करा. त्यानंतर आपण सुरुवातीला थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, जो मसाला आपण वांग्यात भरण्यासाठी बनवला होता तो. त्यानुसार आता तुम्ही चवीसाठी मीठ घालून घ्या. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला खारट किंवा कमी खारट कसं लागतं त्यानुसारच मीठ ॲड करत जा. तर आता झाकण ठेवून 10 मिनटं ही भाजीला असाच बॉईल येऊन द्या आणि त्यानंतर भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर चला, तुम्ही या संध्याकाळचं जेवण आता आम्ही करणार आहोत. इथे भाकरी वगैरे बनवून घेतलं. सॅलडमध्ये फक्त कांदा आणि लेमनच मी ॲड केलेलं. तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी वगैरे भाजीची. थोडीशी कसुरी मेथी वगैरे देखील ॲड करू शकता किंवा गार्निशिंगसाठी कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. आता वाटणामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली, त्यामुळे मी तर काही ॲड करणार नाही. जर तुमच्याकडे कोथिंबीर वगैरे नसेल तर तुम्ही कसुरी मेथी देखील ॲड करू शकता. तर रामला आज मी सुरुवातीलाच खाऊ घातलेलं, त्यामुळे त्याला जास्त काही भूक नव्हती, पण आमच्यासोबत थोडीशी भाकरी चपाती का होईना तो खातो. त्यासाठी आम्ही ज्यावेळेस जेवण करायला बसतो त्यावेळेसच मी त्याला आमच्यासोबत जेवायला घेते, जेणेकरून की भाकरी वगैरे तो खाईल. आणि जर त्याने खाल्ली वगैरे नाही तर त्याचं जेवण मी त्याच्यासाठी लगेच बनवूनच ठेवते, कारण की आम्ही जेवण झाल्यानंतर त्याला लगेच खाऊ घालून मी झोपवते आणि तो झोपल्यानंतरच मी जी काही भांडी वगैरे क्लीन करायची आहे ती करते. त्यानंतर इथे नेक्स्ट डे झालेला आहे आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये मी मस्त असे आज कांदा पोहे बनवलेले. तर सकाळचं सर्व क्लिनिंग वगैरे आवरली, भांडी वगैरे, आणि घर देखील मी क्लीन करून घेतलं. त्यानंतर माझ्याजवळ थोडासा वेळ होता तर म्हटलं पटकन मी फ्रीजची क्लिनिंग करून घेते आणि फ्रीजचं जे काय आहे क्लिनिंग वगैरे करताना सुरुवातीला स्विच वगैरे बंद करते. आणि रामसुद्धा माझ्यासोबत कोणतंही काम करू लागलेलाच असतो दिवसभर, पण मला देखील एन्जॉय होतं, कारण की मला देखील कामाचा कंटाळा येत नाही, पण तो खूप वेळा कधी कधी इरिटेट देखील करतो. तुम्ही पाहू शकता आता जी काही आतली भांडी आहे ती तर एवढी जास्त खराब झालेली नव्हते, कारण महिन्यातून 2दा मी फ्रीज क्लीन करत राहते, कारण की रामचं दूध वगैरे सर्व मी त्यामध्येच ठेवत असते. त्यासाठी क्लिनिंग मस्ट आहे, कारण की मुलांचे काही पदार्थ वगैरे आपण ठेवत राहतो आणि त्यानंतर
फ्रीजमध्ये जास्त काही भाज्या वगैरे उरलेला किंवा लेफ्ट ओव्हर फूड वगैरे असेल तर त्याने देखील खराब होतं. त्यासाठी मी एका वाईफच्या साहाय्यानेच फक्त क्लीन करून घेतलेलं आहे, कारण जास्त क्लीन वगैरे जर करायचं असेल तर त्यामधले असलेले सर्व भांडे वगैरे मी बाहेर काढते आणि त्यानंतर एक एक करून वॉश करते. पण जास्त काही खराब झालेलं नव्हतं, त्यासाठी पटकन सर्व काढून घेतलं आणि वॉश करून घेतलं. आता ह्यावेळेस तर रामला मी झोपवलेलं, त्यानंतरच हे सर्व न्यूजपेपर वगैरे त्यामध्ये ठेवले आणि जे काही मटेरियल आहे ते जागच्या जागी ठेवून दिलं. तर फ्रीज मी अशा वेळेस क्लीन करते की ज्यावेळेस खूप जास्त भाजीपाला वगैरे नसेल किंवा जो काही स्टफ आहे फ्रीजमधला तो संपत आलेला असेल त्यावेळेसच मी फ्रीज क्लीन करून घेते. तर फ्रीजचे कवर मी ऑलरेडी ऑर्डर केलेलं आहे मीशो ॲपवरून. जर आले तर तुम्हाला ते देखील पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. पण खालचा जो काही सरफेस आहे तो खराब नाही व्हावा म्हणून मी न्यूजपेपर ॲड करत राहते. तर आता इथे नेक्स्ट इव्हिनिंग आहे, जिथे की मी रामचीसाठी जे मॅट वगैरे टाकत असते हॉलमध्ये ती देखील क्लीन करून घेतली. कारण जास्त जर वेळ असेल तर हा युटिलाइज केलाच पाहिजे, कारण की घरात खूप सारी कामं असतात. क्लिनिंगच्या रिलेटेड असेल किंवा बाकी काहीच्या रिलेटेड असेल ती सर्व मी करून घेते. त्यानंतर आता तर त्या दिवसासाठी काही शूट करता आलं नाही, कारण की खूप वेळा असं होतं की खूप काही दाखवण्यासारखं असतं पण कॅमेरा हातात घेण्याची कधी कधी इच्छा होत नाही आणि कधी कधी राम देखील खूप त्रास देतो. कारण की ट्रायपॉडला ज्यावेळेस मी मोबाईल लावीन त्याच्या वेळेस त्याच्या लगेच लक्षात येतं की ते हिचं काहीतरी शूट चालू आहे आणि तो त्रास द्यायला सुरुवात करतो. त्यासाठी मी मोबाईल पण ऑफ करून ठेवते आणि ज्यावेळेस तो माझ्यासोबत नसेल किंवा जास्त क्रँकी वगैरे नसेल त्यावेळेसच शूट करते. त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेस नेहमीप्रमाणे मी रामला जे आहे ते ग्राउंडवर फिरवण्यासाठी घेऊनच येते, कारण खूप सारी मुलं इथे खेळण्यासाठी येतात. पण रामला आज मी लवकर घेऊन आलेली, त्यामुळे राम थोडासा क्रँकी झालेला. तर म्हटलं पटकन गावात जाऊन त्याच्यासाठी काहीतरी थोडासा खाऊ घेते आणि त्यानंतर पाठीमागे येऊन थोडासा वेळ झाला तर मुलांसोबत तो खेळेल. पण ग्राउंडवरती पाऊस असल्यामुळे आणि थोडंसं ओलं असल्यामुळे काही जास्त मुलं आली नाही. त्यासाठी मी त्याला जे काही लांबचं मंदिर आहे जिथे की महादेवाचं मंदिर वगैरे आहे तिथे खूप जास्त मुलं खेळण्यासाठी येतात आणि खाली जास्त काही माती वगैरे नाही, खडी वगैरे आहे, त्यामुळे इथे काही चिखल वगैरे होत नाही, त्यामुळे खूप जास्त मुलं खेळायला येतात. थोडासा वेळ लागतो 20 ते 25 मिनटं जाण्यासाठी, पण मी जाते रामला वीकमधून 2दा तरी तिथे घेऊन जाते, जेणेकरून की देवाचं दर्शन वगैरे देखील होईल. खंडोबाचं मंदिर देखील आहे, महादेवाचं मंदिर देखील आहे. याआधी देखील मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आज जी आहे ती घरामध्ये आधीच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं असेल की एक मांजर आलेली, तर दिवसभर आज ती घरातच राहिलेली. कोणाची होती काय माहीत नव्हतं, पण दिवसभर राहिलेली आणि ते बहुतेक फॅमिली पेट असेल, त्यामुळे जास्त काही असं रामला इजा वगैरे करणारं नव्हतं. त्यामुळे मी घरात ठेवलं आणि दिवसभर दूध वगैरे असं काहीतरी त्याला थोडं थोडं दिलं आणि त्यानंतर मांजर जी आहे ती खाली सोडल्यानंतर मी रामला इकडे घेऊन आले. तरी ते खूप जास्त मुलांबरोबर त्यांनी एन्जॉय केला. तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.